पॉवर प्ले नाही, 2 याच्यामध्ये पंच पॉवर प्ले ओव्हर नाही, डायरेक्ट खेळलं जाईल. मॅचा चालू घ्या. ग्राउंडचे बीच में कोणी थांबू नका, बॉर्डरचे 12 थांबा. एकता ग्रुप धुळे वर्सेस एरंडोल. एरंडोल या संघाने नाणेफेकी जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि धुळे या संघाला आमंत्रित केलंय. ते फलंदाजीला गोलंदाज दिनेश गोलंदाजी मार्गावर 2 षटकांचा सामना. आणि पॉवर प्ले नाही हे लक्षात ठेवा दोन्ही संघ. फलंदाज आले ते सतीश आणि विशाल. 2 संघाचा 2 षटकांचा सामना. पंच सामना लवकर चालू करा, वेळ करू नका, कारण आजचा असं वाटतं शेवटचा दिवस आहे. आणि इथं सामन्याला सुरुवात श्री गणेश होते. सामन्याला या प्रीमियर लीगचा आजचा 6वा दिवस आणि 6व्या दिवसाचा पहिला सामना. एरंडोल वर्सेस धुळे. पहिला चेंडू समोर जाऊन मारायचा प्रयत्न केला, फसलेत. अपील केली, अपीलला नकारला पंचांनी. चेंडू जात होतो निर्धाव. सुंदर असती गोलंदाजाद्वारा प्रसज्ज फलंदाजी मारो. विशाल काय करतो या चेंडूवरती? विशाल सॉरी सतीश समोरून मारायचा प्रयत्न केलाय, पंचाचा इशारा येतोय तो. वाईट चेंडूची सांगता झाली आणि इथं धुळे या संघाचा 3 चेंडू 11 धावा खर्च केल्या त्या दिनेशनी संघासाठी. शेवटचा चेंडू आणि शेवटचा षटक, शेवटचा चेंडू. काय होतो या चेंडू मध्ये? किती धावा खर्च करतोय तो? मारायचा प्रयत्न सुंदर असा मारायला ऑफसाइड क्षेत्रामध्ये. काय होतोय? आणि चेंडू जात होतो सीमा रेषा पार. चौकार. धाव संख्या झाली. चला बॉर्डरचे 12 थांबा. चला फिल्डिंग लगावा. 41 धावा आणि विजय करता 42 धावेची गरज. फास्ट फिल्डिंग आणि पंच लवकर 41. चला धुळे संघ सतरक्षण लावा. आज शेवटचा दिवस आहे, हे सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे, कारण आज फायनल खेळवायची आहे. शेवटचा दिवस, यात्रेचा सुगट शेवटचा दिवस आहे. हे सर्वांनी दक्षता घ्या आणि काळजी घ्या. चला लाईव्ह सुद्धा चालू झालेला आहे. थँक्यू दादा. सतरक्षण लावा धुळे संघ. थोडं फास्ट खेळा आजच्या दिवशी, कारण आतापर्यंत झालं ते झालं, पण आजचा शेवटचा दिवस आहे. अर्जुन जाधव यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. उपाध्यक्ष कमिटी त्यांचं सुद्धा मनपूर्वक फलंदाज पाठवा. स्वागत करतो. फलंदाज पाठवा दादा. एरंडोल आपले दोन्ही फलंदाज एरंडोलचे कर्णधार आपले 2 धुरंधर पाठवा आणि सामन्याला सुरुवात करा. चला
चला दोन अनुभवी फलंदाज आणि ओपनर फलंदाज जे आहेत ते फलंदाजाचं नाव अविनाश आणि करण. हॅलो, बोला मोठं टार्गेट दिलंय 42 धावेचं विजया करता. 12 चेंडू 42 धावा. आणि शिवनेरी जुन्नरचा कप्तान, कोपरगावचा कप्तान स्टेज दिशा नावा टॉच पाडण्याची. चला थोडं सर्व खेळाडूंना दक्षता आहे की जे आपल्याला कमिटी सांगते ते फास्ट करा, कारण आज शेवटचा दिवस आहे. टाइम घालू नका. स्ट्राईकला येतो अविनाश आणि न स्ट्राईकला येतो करण. 42 धावेची गरज, 12 चेंडू. काय होतोय समीकरण, काय होतं इथं? कोणता संघ विजय होतो, कोणता संघ पराभूत होतो? गोलंदाजी मारवर आले ते विशाल. खोलवर टप्प्याचा चेंडू होता आणि चेंडू जात होतो रक्षा क्षेत्रामध्ये. सुंदर असं सत्रक्षण. एक धाव पूर्ण झाली. एक धावेनी एरंडोला संघाचा श्रीगणेश झालाय. 2 षटकांचा सामना. बरेच मोठे प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेताना आणि सुंदर असा खेळलेला चेंडू ऑफसाइड क्षेत्रामध्ये आणि सुंदर असं सत्रक्षण. चेंडू येईपर्यंत 2 धावा खर्च केल्यात. 1-2 काही होणार नाही, कारण बळ मोठं टार्गेट दिलंय धुळे या संघाने. आणि गोलंदाजीमध्ये परिवर्तन केलं. विशाल चांगली असे खेळी घेतोय. फलंदाजी सुद्धा चांगली केली आणि गोलंदाजी सुद्धा चांगली करतोय. आपल्या संघासाठी, आपल्या संघाला विजय मिळवून द्यायचा असेल गोलंदाजी करावं लागेल विशालला. परत सज्ज. मारायचा प्रयत्न मिस झाले तर अपील केली, अपीलला नकारला पंचांनी. कॅमेरामॅन वर झाल्यानंतर इकडे आणि चेंडू जात होतो निर्धाव. धावसंख्या दिवस थांबती ती 3 धावा. पहिलं षटक मैदानावरती. शिवनेरी जुन्नरचे कप्तान, कोपरगावचे कप्तान टॉच करण्यासाठी लवकर या. चला कर्णधार लवकरात लवकर या, टाइम घालू नका. शिवनेरी जुन्नर आणि कोपरगाव यांचा टॉस करतील रमेश मोहिते, महाराष्ट्र पोलीस आपले संभाजीनगरचे. त्यांनी टॉस करावा ही विनंती. महाराजा प्रयत्न हवेमध्ये चेंडू. काय होतोय आणि झलबाज झालाय तिथं. करण खराब असं फलंदाजी करताना दिसत होता. करण नाराज झालाय. धावसंख्या झाली ती 3 धावा. पहिला षटक मैदानावरती. एक गडी बाद एरंडोल्या संघाचा. कानुसती माता प्रीमियर लीग अंतर्गत क्रिकेटचे सामने चालू असताना आपल्या पोलीस दलातील रमेश मोहिते, सिंदखेड राजा यांचा सत्कार KPL सामन्याचे अध्यक्ष माननीय संतोष मोहिते यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. अमर गोलंदाज आलाय ते अमोल. अमर आणि निर्धाव चेंडू. मला असं वाटतं इथं एरंडोल्या संघाने मॅच सोडली आहे, कारण जुन्नर या संघाने टॉस जिंकलेला आहे आणि बॉलिंग चॉईस केलेली आहे. कोपरगाव संघ बॅटिंग साठी तयारीला लागा. आणि हवेमध्ये चेंडू. काय होतोय
आणि गडी बाद झालाय. झल या स्वरूपाने पंचांचा निर्णय या देतो. सामन्यात पैठी रमेश आउट मोहिते आउट पोलीस दिलाय. सिंदखेड राजा यांचा सत्कार KPL चे अध्यक्ष संतोष मोहिते करतील अशी मी त्यांना विनंती करतो. फलंदाज रोहित आलेत ते फलंदाजी मारवार. मच्छिंद्र मोहिते शेवटचं देवाची षटक. आळंदी यांचा सत्कार KPL चे उपाध्यक्ष अर्जुन जाधव करतील अशी मी त्यांना विनंती करतो. एक धाव पूर्ण झाली आहे. एक धावेच्या मध्ये धावसंख्या झाली ती 4 धावा. शेवटचं षटक विजयाकरता आणखी 38 धावेची गरज. इथं मच्छिंद्र मोहिते 99 यांचा सत्कार विजय चव्हाण यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. गुलाब मोहिते यांचा सत्कार विजय चव्हाण यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. कानुसती माता प्रीमियर लीग KPL चॅम्पियन ट्रॉफी 2025 अख्ख्या देशातून भारत देशातून आम्ही इथं खेळायला येतो आणि झलबाद झालाय. पंचाचा निर्णय गडी बाद झालाय. गुजरात, चेन्नई, मुंबई बरेच लांबून इथं संघ खेळायला येतात. त्यांचं सुगट आणि इथं मॅच विन झाली ती एकता ग्रुप धुळे हा संघ. त्यांना सुगट पुढच्या वाटचालीसाठी अभिनंदन करतो. चला जुन्नरवाले